ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज फलटण येथे मुक्कामी असणार आहे आणि भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर हे आता वारीत आणि पालखीत सेवा करताना दिसत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ही सेवा बजावता। आज पालखी माऊलींची फलटणमध्ये मुक्कामी आहे, काय तयारी आहे? वारीत पालखीत चालणार आहात, कशी सेवा करणार आहात? चालतच फिरतोय मी, पण मी वारीत चालत नसून वारीच्या पुढे आम्ही चालतोय। कुठं काय अडचणी आहेत, लोकांना जायला यायला अडचणी आहेत, पाऊस झालेला आहे, लोकांच्या निवासाच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर करणे, कुठे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि आपण आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्या विठ्ठल स्वरूपाचं, वारकरी हा आमच्या दृष्टीने परमेश्वर विठ्ठल स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाच्या अडचणी जेवढ्या आपल्याला दूर करता येईल त्या कराव्या, असे या पद्धतीने आमचं वाटचाल चालू असते। परंपरा आहे तुमची एक खूप मोठी, गेल्या अनेक वर्षापासून सेवा देत आहे, कसं वाटतं मनाला? परमेश्वराच्या भक्तीत लीन झालेला वारकरी संप्रदाय आणि खरा आम्ही ज्या काम करतो, ज्या क्षेत्रात काम करतो, राजकारण असो किंवा असं असो, मी स्वतःला तर त्या जे लीन होऊन चालतात आळंदी ते पंढरपूर, त्यांच्या नखाची सर आम्हाला येत नाही आणि कितीही चाललं तर तो त्यांचा भक्तिभाव, तो डायरेक्ट आपण म्हणतो ना, त्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी परमेश्वराची असते आणि ती कनेक्टिव्हिटी आलेल्या माणसाच्या पाया आपण पडून त्याचा आशीर्वाद तेवढा घेऊ शकतो आणि अशा लोकांच्या सेवा आपल्या हातातून घडो। आपल्याला परमेश्वर कृपेने आणि अनेक लोकांच्या आशीर्वादाने देशामध्ये काम करण्याची संधी मिळाली, खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर या गावामध्ये काम करण्याची चांगल्या कुटुंबात जन्माला आलो आणि आपल्या हातातून चांगलं परमार्थाचं कार्य घडावं, एवढीच या ठिकाणची आमची अपेक्षा असते। म्हणून आम्ही वारकरी संप्रदायामध्ये लीन होऊन त्यांच्याबरोबर चालत असतो। विठ्ठलाकडे जाण्याचं आमचा दर्शन घेतो, पण विठ्ठलाकडे जाणाऱ्या वारकऱ्याचं दर्शन घेतल्याने एक वेगळी अनुभूती नेहमी मिळत असते। तुम्ही चालताच, पण यावर्षी काँग्रेस नेते, अपोजिशन लीडर आहेत राहुल गांधी, ते देखील वारीत चालणार आहेत असं कळतंय, तुम्ही विरोध करताय, काय नेमकं हे? नाही, माझा विरोध नाही आहे। त्याच्यामध्ये काय आहे की लाखो वारकरी या ठिकाणी चालत आहेत। वारकऱ्यांच्या वारीचा राजकारणासाठी वापर होऊ नये आणि त्याचा प्लॅटफॉर्म निर्माण करू नये, नाहीतर मग राजकारण्यांच्या वाऱ्या, राजकारण्यांच्या पालख्या, राजकारण्यांचे तुम्हाला दिंडी पुढच्या भविष्यात दिसतील। शरद पवार साहेबांनी काल अजित पवारांच्या बद्दल एक वक्तव्य केलेलं आहे की हौशा नवशांची वारी नव्हे, तर हौशा नवशांना जर येऊन यायचं असेल, आता आज जर अजित पवारांना शरद पवार हौशे नवशे मत असतील तर राहुल गांधींना तोच सल्ला, शरद पवारांचा सल्ला त्यांनी ऐकावा आणि या ठिकाणी शरद पवारांनी जो सगळ्याला सल्ला दिला आहे, मलाही त्यांचा सल्ला पटलेला आहे आणि शरद पवारांच्या सल्ल्याप्रमाणे हौशा नवशांनी हौस भागवण्यासाठी वारीमध्ये येऊ नये, वारीमध्ये त्यांनी जरूर यावं, वारकऱ्याची सेवा करावी, पालखीमध्ये माऊलीचं दर्शन घ्यावं, विठ्ठलाचं दर्शन घ्यावं। निश्चितपणे प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना हा अनुभव त्यांच्या भविष्यात उपयोगी राहील, असं राहुल गांधीच्या उपयोगी राहील असं वाटतं। पण जे त्यांचे सल्लागार आहेत आणि त्यांनी तो त्याला ह्याला राजकीय दिंडीचं स्वरूप देण्याचा जो त्यांना सल्ला दिलेला आहे, त्याला आमचा विरोध आहे आणि विरोध राहणार। तुम्हाला असं वाटतं का की शरद पवार वारीत काल स्वागत केलं वारीचं, राहुल गांधी येतात, महाविकास आघाडीला सगळ्याचा फायदा होईल आणि हे राजकारण केलं जातं असा आरोप करतात? पवार साहेबांचं वय आता 84-85 वर्ष झाले आणि ते मुख्यमंत्री होऊन सुद्धा बरेच, मला वाटतं जवळपास 40 वर्ष झालेली आहेत, 4 वेळा मुख्यमंत्री झाले। पवार साहेबांनी याच्या आधी कधी वारीचं दर्शन घेतलं नाही किंवा याच्या आधी कधी ते रायगडावर कधी गेले नाही। 40 वर्षामध्ये पवार साहेबांनी एक समाजाला वेगळ्या पद्धतीने न्यायचं राजकारण मला या महाराष्ट्रामध्ये शिजताना दिसतंय आणि हे निषेधार्थ आहे। म्हणजे आपण 40 वर्ष वारी आपल्या हातातून जाते। आज मला सांगा, वारकऱ्यांना जेव्हा रस्त्याला खड्डे पडले होते, वारकऱ्यांना सुविधा नव्हत्या, शौचालयाच्या सुविधा नव्हत्या, तेव्हा मग हा मोदी सरकारने हा त्यांच्यासाठी पालखी महामार्ग निर्माण केला। 40 वर्ष आपल्याकडे केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असताना कधी वारकरी संप्रदायासाठी आपण एवढंसं सुद्धा काम करू शकला नाही। वारकऱ्यांसाठी नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती केली, वारकरीसाठी पंढरपूरला 2000 कोटी रुपयाचा आराखडा या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सरकारने मंजूर केला। मग ज्यांनी केलं ते तिथं क्रेडिट घ्यायला येत नाहीत आणि जे न करताना आयुष्य सगळं गेलं आणि आयुष्य गेल्यानंतर वारकऱ्यांनाचं वारीचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं माझं मत आहे। मी आणि याच्या विरोधात मी देवेंद्रजींनी जे आज केलेलं आहे किंवा मोदीजींनी पालखी महामार्ग दिला, गडकरी साहेबांनी दिला, त्यांनी सुद्धा त्याच्या क्रेडिट घ्यायला कधी आले नाहीत, तेव्हा मला आपुलकी वाटते आणि त्याच धर्मावर त्यांनी पाडलेला आपण जो पायदंड आहे
त्याच्यावरच राहुल गांधींनी चालावं. निश्चितपणे त्यांना द्यायचं असेल काही वारीसाठी करायचं असेल तर त्यांनी त्यांचं योगदान वारीला द्यावं. लाखो वारकऱ्यांना त्यांनी त्यांची सेवा करावी, पण वारकऱ्यांचा वापर करू नये एवढं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, निंबाळकरांनी विठुरायाला किंवा माऊलींना काय मागणार आहेत? निंबाळकर काय मागणार आहेत? मला विठ्ठलाने भरपूर दिलं. चांगल्या कुटुंबात जन्माला आलो. मला या फलटण शहरापासून दिल्लीपर्यंत लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आणि एक चांगला वारसा आणि लोकांच्या मध्ये असणारा प्रेमभाव दिला. मी ज्या तालुक्यात उभा आहे तिथून मला निवडणुकीत सुद्धा मला मोठं मताधिक्य मिळालं आणि लाखो लोकांचं प्रेम मला मिळालं. एका उच्च शिखरापर्यंत गेल्यानंतर आता लोकांच्या यामध्ये सेवा घडावी आणि उर्वरित आयुष्यात जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे लोकांच्या कुठल्याही मार्गाने विठ्ठल संधी देईल त्या मार्गाने आपण काम करावं असं माझं मत आहे. खरं तर वारीचं कोणीही राजकारण करू नये. ही वारी वारकऱ्यांची आहे, राजकारण्यांची नाही आहे, राजकारण्यांच्या पालख्या नाही आहेत. जरूर ज्याला इच्छा आहे त्यांनी सहभागी व्हावं, पण याचं राजकारण होऊ नये असं निंबाळकरांनी बोलून दाखवलंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, फलटण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.